してるより愛してることを伝える言葉がないのはहॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर इथे सकाळी सकाळी बघा वनश्रीला मोबाईलमध्ये काहीतरी वेगळेच कार्टून सापडले होते आणि त्याला बघून ती अगदी खुदू हसत होती चेहऱ्यावर हात ठेवून. तर मला ती थोडी वेगळीच मुद्रा वाटली म्हणून मी शूट करून घेतलं. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी केलेले थोडेसे बागकाम आणि त्यानंतर आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे म्हणून बाप्पाचे आम्ही कसे इको फ्रेंडली पद्धतीने विसर्जन केले, बाप्पाला नैवेद्य दाखवून छानपैकी निरोप कसा दिला आणि मग त्यानंतर आम्ही शेतात फेरफटका मारला हे दाखवणार आहोत. तर स्टे ट्यून्ड. तर मंडळी, हे आमचे संत्रीचे झाड आहे जे 5 वर्षापासून या कुंडीत होते. त्याला फळं तर खूप लागायचे, पण 4 किंवा 5च्या वर काही संत्र्या वाढत नव्हत्या. कारण कसं आहे, ते कुंडीत पुरेशी जागाही नसते आणि आता मातीतले पोषक तत्वही संपलेले होते आणि ते इतके मोठं आहे, कुंडी पण मोठी होती, त्याच्यामुळे रिपॉटिंग घडी शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग ते जमिनीत शिफ्ट करायचं आम्ही ठरवलं. तर आता इथे बघा, ऑलरेडी खड्डा नियोजित जागेवर तयार करून ठेवलेला होता आणि त्याच्यात ते प्लांट सेट केलं, फारसं मुळांना धक्का न लागू देता. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे हे पालापाचोळा कुजवून तयार केलेलं खत असतं, तर ते त्याच्या अवतीभोवती टाकून दिलेलं आहे. तर कसं आहे की मातीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे मातीतील मित्र जीवाणू असतात, बॅक्टेरिया, तर त्यांना ते यापासून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असे सगळं वेगळे करून ते झाडाच्या मुळांना पुरवत असतात. आता मी ते खतातले काही प्लास्टिकचे मला अवशेष दिसत होते, ते निवडून घेत होती. आता आम्ही तर प्लास्टिक कचरा असा अजिबात फेकत नाही, पण हा वाऱ्याने कुठून तरी उडून येत असतो, तर तो सेपरेट करून घ्यावा लागतो. कारण हे प्लास्टिक कसं आहे, त्याचं विघटन होत नाही, पण ते मातीत वर्षानुवर्ष तसंच राहून त्याचे मातीचं प्रदूषण होत आहे. तर मग आता इथे झाडाला व्यवस्थित खाद्य लावल्यानंतर वरून ते मातीने झाकून देतो आहोत. वनश्री आहे, सगळं मस्त ऑब्झर्व करत असते. सरक भाऊ, सरक. बस. तर या 10 दिवसात ऑलरेडी 2 वेळा मोदक करून झाले होते, म्हणून आज आम्ही गणपती बाप्पाला वरणबट्ट्या आणि गोडाच्या शिराचा नैवेद्य इथे दाखवलेला आहे. त्यानंतर बाप्पाची आरती करून घेतली. इथे पहिला प्रसाद आमच्या वनश्रीने घेतलेला आहे. तसं तिला शिरा आवडत नाही, पण आज तिने खाल्ला आवर्जून अगदी. तर बघा, हा दिवस कसा थोडासा इमोशनल झालेला असतो. 10 दिवस घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही असतं आणि मग हा गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस तसा थोडा जड अंतकरणानेच घेतला जातो. पण मग कसं आहे, ती शेवटी जगाची रीतच आहे, रीत आहे. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. जे येतं जन्माला ते जातच एक ना एक दिवस. हाच संदेश आहे त्याच्या मागे. बरोबर, नश्वर आहे हे सगळं, म्हणून कुठलाही मोह न ठेवता बाप्पाला निरोप द्यायचा असतो. ही इतकी सुंदर सुंदर या मूर्ती असतात, पण मग ह्या शेवटी विसर्जित केल्या जातात. बरोबर आहे ना. तर इथे आम्ही आता निघालो आहोत. रस्त्याने बरेच भक्तगण, काही पायी, तसेच काही मंडळाच्या गाड्या वगैरे त्यातून बाप्पाला घेऊन चालले होते. तर आता मालेगावात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव केलेले होते आणि खूप गर्दी पण होती तिथे. म्हणजे बऱ्यापैकी आता लोकांमध्ये ही जागृती निर्माण झालेली आहे की पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित करण्यापेक्षा अशा कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाचे विसर्जन केलेले योग्य राहील. तर बघा, इथे बरेच लोक
पोलीस बांधव आपल्या कर्तव्य पार पाडत होते सुरक्षिततेसाठी. सगळं सिस्टमॅटिक दिसतं. हां, म्हणजे यावेळेस अगदी कुठलाच त्रास झाला नाही. मागच्या वर्षी तरी आम्हाला गाडी खूप लांब लावून जावं लागलं होतं पायी, आणि वनश्री पण लहान होती तेव्हा तिला कड्यावर घेऊन ते सगळं जड गेलं. पण यावेळेस अगदी पद्धतशीर झालं. इथे भक्तगण त्यांच्या घरच्या बाप्पाची शेवटची आरती करत होते. आम्हीही आमचं बाप्पाला घेऊन आता कुंडाकडे प्रयाण केलेले आहे. इथे ठिकठिकाणी हे कुंभही ठेवलेले होते. प्लास्टिक कचरा वेगळा, तसेच ओला कचरा म्हणजे निर्माल्य वगैरे टाकण्यासाठी वेगळा कुंभ. कारण मागच्या वर्षी मी पाहिलं होतं, लोक ते निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन आले होते आणि बाप्पाचं विसर्जन कुंडामध्ये करत होते, पण ते प्लास्टिक पिशव्या डायरेक्ट नदीत फेकत होते, गिरणा नदीत. पण यावेळेस बऱ्यापैकी लोक हे नियम पाळत होते. तर हा अनंत चतुर्दशी हा या 10 दिवसांमधला एक परमोच्च दिवस मानला जातो. जे 10 दिवस आपण बाप्पाची नित्यनेमाने आरती करतो. परंतु थोडक्यात सांगायचं तर अनंत म्हणजे विष्णू, आणि ही 10व्या दिवशी विष्णू भगवानांचीच पूजा केली जाते. तोच हा दिवस, कारण त्यांना अनंत मानले जाते, म्हणजे ज्याला कुठला अंत नाही, ज्यांनी या ब्रह्मांडाची निर्मिती केली. तर अशा या विष्णू भगवानांची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी मिळते, तसेच गतवैभवही आपले प्राप्त होत असते. तर असा हा अनंत चतुर्दशीचा दिवस आपल्या बापाला समारोप दिला जातो. तसेच विष्णू भगवानांची पूजा केली जाते आणि पुन्हा पुढच्या वर्षी परत यावे ही बाप्पाला विनंती केली जाते. तर अशा प्रकारे जड अंतकरणाने आम्ही बाप्पाला निरोप देऊन तिथून परतीच्या वाटेला लागलो. मालेगाव महानगरपालिकेने इथे गणपती विसर्जनाचे अगदी शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन मानावे लागेल. आनंद आणि विरह हे दोन परस्पर विरोधी भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घेऊन जो तो आपल्या बाप्पाला निरोप देऊन परतत होता, असा हा नदीकाठचा आजचा नजारा दिसत होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसेच लोकप्रतिनिधीही आपापल्या परीने इथे सेवा देण्याचा प्रयत्न करत होते. ते पण वाखाणण्याजोगे होते. गर्दी तर खूप होती, पण कोणीच कोणाला त्रास होईल असे वागत नव्हते. इमर्जन्सीसाठी तिथे ॲम्ब्युलन्सही उभी होती. आणि हे बघा, हे छोटे बच्चे कंपनी किती उत्साहात आहेत. तसंच ही कुंडाजवळच मी बोलल्याप्रमाणे पार्किंगची छान व्यवस्था केलेली होती, त्याच्यामुळे काहीच त्रास झालेला नाही. बाप्पाचे विसर्जन अगदी सुखरूप पार पडले. त्यानंतर इथे आम्ही आमच्या गाडीजवळ आलो, तर इथे वनश्री आणि आजी गाडीतच बसलेल्या होत्या. चावी द्या. 10 दिवस बाप्पा असल्यामुळे घर काही आम्ही बंद नव्हते केले. पण मग आज विसर्जन करून आम्ही परस्पर शेतात गेलो, तर इथे शंकरचे संध्याकाळचे रुटीन सुरू झालेले होते. सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे, आणि मग ते आपलं जे पशुधन असतं त्यालाही डासांचा त्रास होतो, म्हणून इथे तो धूर करत होता गाईच्या गोठ्याजवळ. आणि पशुधनाची काळजी ही घेतलीच गेली पाहिजे. म्हणजे चांगलं आहे, आता खाणं पिणं व्यवस्थित चालू आहे. वाढीत पडलं ते. कटिंग केली, इतके केस मोठे होऊन गेले होते.
बकऱ्या बांधल्या गेल्या. हे फिमेल फ्लॉवर. हे बघे, हे मेल फ्लॉवर. नर फुल वर कुठे? हा ते फिमेल आहे बरं. ते आता एवढं वजन. हो ना, बरोबर आहे. येऊन जाईल खाली ते जसं वाढेल तसं. बरेच लागलेले त्यांचं आता परागीभवन झालं तर बरं आहे ना. हे पण फिमेलच आहे. हो. चांगला तरारला आहे बरं का. वेल पाऊस पडला ना, मिळतील आपल्याला देवडांगरची भाजी. देवडांगर यांना बळजबरी खावी लागेल. काय जास्त आहे. छोटे पुढे कंच नाही लागले का मग? कंच लागेल. पिवळं पडतं, पिवळा पडून गेला पीक. पाऊस का जास्त होऊन गेला? नाही, ऊन ऊन पाहिजे चांगला. सुद्धा 2 खोपे आहेत बरं का. हो, हे इकडच्या नारळ चेक करून यांना एवढी चव नसते पण लागत, चांगले नाही लागत. कशा खाल्लेलं आहे का? मग मागच्या वर्षी खाल्लाय ना, मागच्या वर्षी. यांना चव नाही राहत. चला तिकडे जाऊ. आता आम्ही मक्याच्या पिकाकडे निघालो आहोत. मका तर अगदी उंचच उंच आणि इतकं दाट झालेलं आहे आणि तिथलं वातावरण अगदी असं भीतीदायक वाटत होतं एकदम. त्याच्यामध्ये शिरायला पण भीती वाटत होती. रातकिड्यांचा आवाज, अंधार अगदी, म्हणजे उजेड पण येत नाही आता तिथे दिवस असूनही. आणि काय असेल आणि काय नाही त्याच्यात असं वाटत होतं. अगदी घनदाट जंगलात आल्याचाच भास होत होता. आणि अशा जंगलातच बिबटे लपतात ना, म्हणजे बिबट्यांना लपायला अगदी अनुकूल जागा आहे असं वाटत होतं. दिसणारच नाही ते लपले की. तशी इथे वाहनांची वर्दळ, जवळच मनुष्य वस्ती असल्यामुळे बिबटे येण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण मग आता यात साप काय आणि काही असू शकतो, कीटक वगैरे काही असू शकतो. झालं असेल का? कसं खोलता येत? खोलताना थोडंसं खोलता येतं. थोडं वाळायला पाहिजे. आहे का नाही? घ्यायचं आहे का? हो, आहे ना. चला पुढे पिवळा, तुम्ही पुढे म्हणतो तिकडे पार्क खाली. चला तिकडनं चालता नाही यायचं आता. पिकाचा पहिला तोडा आम्ही घरी घेऊन देवघरात ठेवून दिला. ते मक्याचे कंच पाहून मला ते गाणं आठवलं बरं का. कोणतं? ते इचक दाना दाने उपर दाना, इचक दाना. राजाजी के बाग में गोशाला ओडी खडीशी, असं काहीतरी आहे. ते छान आहे ते गाणं. इथे हे एका ठिकाणी जरा मक्याचं कणीस अळीने उघडून त्याला खाताना दिसली. काय सांगता येत? मग नाही, आणि ते काय अंगाई खात होत. त्याचं पाहता त्या दोघी. फार बरे झाले ना. मस्त झाली ही. पा ते कुंडीत कशी होती, आता तिला वर फुटवे पण आले बघा.
ते एक बार कसं रोप लावलं होतं ते सुद्धा फुटू लागून गेलं. काळा केव्हा आलाय हा काळा हा काळा झालाय ना. बरं झालं आपण ती काढून घेतली आणि ही तर बरी आहे बा. अशा प्रकारे शेताला फेरफटका मारून सगळ्या झाडांची पिकाची पाहणी करून झाल्यावर आम्ही इथे येऊन बसतो थोडासा विसावा घेण्यासाठी. आता इथे यादव बाबा पण त्यांची संध्याकाळची पूजा वगैरे आटपून बसलेले आहेत. नंतर मग आम्ही आमच्या शेतशिवाराच्या चर्चा करायला सुरुवात करतो. पुढचं हे पीक कधी काढायचं, नंतर काय करायचं, काय पेरायचं, असं ते त्यांच्या मताप्रमाणे, त्यांचे ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचे मत आम्ही ग्राह्य धरतो आणि ते बरोबर सांगतात सगळं. खंडू चल रे खंडू खंडू ते दूध आहे ना पाय जा तुझा बाबा बोलवतोय जा रे. ये रे इकडे ये रे. चल 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 जा दूध पी जा. पोळी खातोय वाटतं. जा रे जा. गुड मॉर्निंग मंडळी. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर हे जे 10 दिवसात बापाला चढवलेली घरची फुले, तसंच रोज बाहेरून एक वेगवेगळ्या फुलांचा आम्ही हार आणत होतो. हे सगळे निर्माल्य आम्ही एकत्र करून ठेवलेले होते आणि आता मी त्यातले दोरे कापून, तसंच काही प्लास्टिक वगैरे असेल तर ते काढून आता हे सगळं निर्माल्य मी माझ्या खताच्या माठामध्ये टाकणार आहे, ज्याचे कालांतराने उत्कृष्ट खतात रूपांतर होईल आणि हे झाडांना देऊन पुन्हा माझी जमीनही सुपीक होईल. तर अशा पद्धतीने सुपीकतेकडून समृद्धीकडे हा जाण्याचा मार्ग जो आपण अंगीकारला आहे, त्यामुळेच या देवतेला समृद्धीची देवता म्हणत असावेत. काय वाटते मंडळी आपल्याला? तर मंडळी, अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. ही निर्माल्यात थोडी मला सुपारीची फुलंही सापडली. ती मी 2-3 कुंड्यांमध्ये चुरगळून टाकून दिली, जेणेकरून पुढच्या वर्षी माझ्याकडे त्याची रोपं उगवतील. चला तर मंडळी, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया.